परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललो औंढ्याला. आता सध्या आम्ही टेंबापिंपरी येथे आहे आणि पुढे आपल्याला मित्राच्या घरी सुद्धा जायचं आहे, त्यांनी बोलवलं आहे भेटीसाठी. तर चला कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये बघत राहा. काय ते देवदर्शन वगैरे सगळं दाखवणार आहे. चला बऱ्याच वेळापासून हिंगोलीमध्ये फिरत होतो. मेडिकल स्टोअर फिरत आलो. बरेच मेडिकल स्टोअर सुद्धा फिरलेत. आजोबाचे आय ड्रॉप घ्यायचे होते आणि सेम कंपनी कुठे भेटत नव्हती, पण फायनली आपल्याला एका ठिकाणी भेटली. आणि आता आपण डॉक्टरांकडे आलो आणि कन्फर्मेशन केलं किंवा हा ड्रॉप प्रॉपर आहे का. तर त्यांनी आपल्याला सांगितलं ओके डन म्हणून. आणि आम्ही आता इथून निघणार आहे औंढ्याला. सध्या पाऊस चालू झाला आहे, हे बघू शकता इकडे तुम्ही. आणि पावसामुळे आम्ही थांबलेलो आहोत. आणि आपल्यासोबत जोडीदार पवन आणि विठ्ठल आलेला आहे. आणि औंढ्यामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन वगैरे करणार आहे आणि मित्राच्या घरी सुद्धा जाणार आहे. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये थांबून राहा. आता आपण औंढ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. या बाजूला बघू शकता बस स्टॉप आहे आणि पवन आणि विठ्ठल इथं थांबलाय. आम्ही मित्राची वाट बघतोय आणि मित्र आल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे दर्शनासाठी. आता आपण चाललोय दर्शनासाठी. आणि हा बघा आपला मित्र, याची आपण वाट बघतो बऱ्याच वेळापासून. आणि पंढरीच्या येणाऱ्या गाड्या सुद्धा इथं लागलेल्या आहेत बऱ्याच. नो पीडीएफ दिला असता ना. नाही आता पूजेसाठी आम्ही पुढे चाललोय. आणि हा आपला क्लासमेट आहे, 6वी ते 10वी पर्यंत आपल्या सोबत होता. बंद आहे माझं थोडं. मंदिराच्या आपण थोडं मागच्या बाजूला आलो. इथे शनी मंदिराचं थोडं देवस्थान आहे आणि बाजूलाच कुंड आहे. बघू शकता मधानी स्ट्रक्चर वगैरे खूप छान बनवलेलं आहे. हे बघा. मागे गेलो होतो. वरील दत्तात्रय मठ आहे आणि त्या मठामध्ये संत जनाबाई यांचं जात आहे, जे त्यांनी तिथं दळलं होतं. आणि आपण मंदिराचा इतिहास बघितला तर खूप जुना इतिहास आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातला तो इतिहास आहे मंदिराचा. जवळपास जे वरचं तुम्ही बांधकाम बघू शकता आता सध्या पांढऱ्या रंगाने रंगवलेलं आहे. ते मुघलांच्या काळामध्ये पाडण्यात आलं होतं आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी ते बांधकाम परत केलेलं आहे.
हे बघू शकता आणि नक्षीकाम सुद्धा एकदम खूप छान प्रकारे आहे, बघू शकता तुम्ही. आपला प्रसाद विसरला होता भाऊ जोडे, भावाला आपला प्रसाद घेऊन. हे बघा, राहू दिला असताना तर कधी आल्यावर मग चल मग जा, हळू जा. काय असलं तर फोन कर. आहे तिकडे मुंबईला यायचं असलं तरी फोन कर मला. बरं काळजी घे. तर भाऊने प्रसाद दिला आपल्याला आता आणि आपण सुद्धा निघू गावाकडे. 5-5:30 वाजलेत. 5-5:30 वाजलेत आणि आपल्याला जवळपास 110 किलोमीटर पुढे जायचं आहे आपल्या गावाला.